पोरांना काय करून बसला तुम्ही? संख्या, तुला माहिती का काय केलं तुम्ही? अरे त्यांची मोठी भावकी अख्ख्या सगळ्या गावात, आणि तुम्ही त्यांना मारलं, त्याच्या पोरांना मारलं. आता कसं होणार आहे गणपतीचं नियोजन? अरे काय बोलले एवढं ती? अरे काय बोलले, काय माजलाय म्हणले तुम्ही? आतापर्यंत सगळं मिळून नियोजन करत होतो गणपतीचं, तुम्ही आता आमच्या पोरांना मारणार? आता नाही कुठल्या आपल्या कार्यक्रमात सहभागी होणार. आम्ही आमचं दुसरं मंडळ स्थापन करू म्हटले आणि त्यांनी काम पण चालू केलंय. अहो आमचं काय चुकलंय बापू? अहो त्यांनी वर्गणीतले पैसे चोरले होते. अरे पण मारायचं असतं का म्हणून? आम्ही आहेत ना मोठी माणसं. अहो बापू, मारलंय कुठं? आपल्या गणपतीला लय नाव ठेवत होतं म्हणून तिला दोन टोलं. दिलं टोलं. अरे अंगात गुरमी असती माहिती आहे, पण ती कुठं वापरायची ती बी कळलं पाहिजे. अहो यात ह्यांची काय चुकी? तुम्ही त्यांना काय बोलताय? आता पुढं काय करायचं ना ते सांगा. काय करायचं म्हणजे काय? वीज घर आपली, वीज घरात गणपती बसतो का? थोडा खर्च लागतो. ह्या वर्षी गणपती बसवायचा नाही, आपण त्यांच्याच मंडळात जाऊ. अहो बापू असं काय बोलताय? आम्ही नाही जाणार त्यांच्या मंडळात. आणि तसं पण दरवर्षी बसवतोच ना आपण गणपती. अरे संख्या, गणपती हा एकजुटीचा प्रश्न आहे. तुमच्या या भांडणामुळे ती एकजुटी तुटलेली आहे. आता नाही गणपती बसू शकत. आपण जाऊ त्यांच्याच मंडळात आरतीला. संपला विषय. अरे बापू, थांब जरा बाबा, थांब. आई संख्या, मी तरी काय बोलू आता? संख्या, अरे तू नको मनावर घेऊ. बापू चुकीचंच बोलते. बापू काय चुकीचं बोलले नाहीत. अरे ती मोठी माणसं आहेत आणि तुम्ही जी मारामारी केली ना त्यामुळे झाले सगळं. होईल का संख्या? आपण भांडणच नव्हती करायला पाहिजे होती. आपलं चुकलं बघ. काय चुकलं? आपलं काय नाही चुकलं. आणि तसं पण या माणसांसोबत बसवणार होतो आपण गणपती. त्यापेक्षा बरं झालं आपण वेगळे निघालो ते. अरे पण आता आपण जायचं ना त्यांच्या मंडळात आरतीला. आपण कशाला जायचंय? आपण नाही जायचं. अरे पण संख्या, आपण बाप्पाला बघायचं पण नाही वेळा का? लय वाईट वाटतंय. अरे वाईट तर मला पण वाटतंय. मी काय म्हणतो भावांनो, आपलं नवीन मंडळ तयार करू आणि आपला गणपती बसू. काय करायचं? अरे राजा, बापू काय बोललेत माहिती ना? आणि गणपती कसा बसवणार? त्यासाठी किती पैसे लागतील? अरे गणपती बसवायचा म्हणल्यावर सगळं नीटनेटकं पाहिजे. आपल्याकडे फक्त 900 रुपयेच आणि ते पण माघारी द्यावं लागतील. अरे पण मी काय म्हणतोय, आपण काहीच करू शकत नाही का? अवघड आहे का? मग या सगळी नाटकी करता येतात पण पैशाचं नाटक कधीच करता येत नाही. संख्या, जे झालं ते झालं. आता नका तुम्ही कोणी विचार करू. येते मी. अरे अशी कशी बोलून गेली? विषय सोडून द्या. लगा बाप्पा येणार होता म्हणून आपण किती खुश होतो. काय करायचं काय नाही करायचं आपण नाटक पण ठरवलेलं. गेलं सगळं पाण्यात आता. अरे बाबा शांत हो. तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. काय फायदा नाही त्याचा. बरं उद्या भेटू मंदिरात. तिथनं जाऊ वर्गणी माघारी द्यायला. अरे पण संख्या, येतो मी. राजा, ते नानांचे पैसे दिले का? हो दिले. आणि राजा त्या तू का भाऊचे? गेलेलं घरी ते नव्हते. थोड्या वेळ देतो. बर पण दे नक्की. ए भिकारी, कुठं वर्गणी मागायला द्यायला चाला का? हे भिकारी कोणाला बोलणार आहे? तुलाच बोललो. काल जर मला बोलला नसता आणि मारलं नसतं ना तर आज ही वेळ चालली नसती तुमच्यावर. आम्हाला पण काय हौस नाही असल्या चोरट्यांवर काम करायची. ए संख्या, तुझ्या आकडे काही उतरतच नाही. तुझा काय मध्ये बोलायचा संबंध आहे? आमच्या गावात तो बाईस कळलं का? हे आमचं गाव काय? आमचं गाव विकत घेतलंय का गाव? म्हणूनच तुम्हाला बाहेर काढलं वाटतं मंडळातून. आणि त्याला काय बोलायचं नाही. आपला मित्र आहे, समजलं का? आम्ही कशाला काय बोलतोय? शेवटी गांडुळाला गांडुळाचीच संगत. गांडूळ काल बोलास रे. तुला बोललो काय करणार आहेस? ए भिकारी, वर्गणी दे माघारी घरी जा गप. लायकी नाही तुमची इथं वरायची. आता मंडळ बघ आणि गणपती आल्यावर तामजाम. जमलं असतं का तुम्हाला हे सगळं? हा भाऊ करणार आहे आपला. या मग सगळं झालं की बघायला. आम्ही येणार असल्या मंडळात कळलं का? अरे वर्गणीच्या नावाखाली पैसे चोरताय मंडळातलं. आम्हाला यायचं इथं. चल संख्या, चल निघ निघ.
भाऊ तू लक्ष देऊ नको यांच्याकडे, ही फिरतच असते कुत्री कुठे पण बुकत. जाऊ दे, मी नाही लक्ष देत. बरं मी काय म्हणतोय, बोल ना. इथं आपला बॅनर कसं वाटेल? अरे नाही हे तर नको, ती तर लाव, म्हणजे असं येताना दिसन ना. हां वारी. ओकेच. हे लगा नको त्याचं ऐकून घ्यायला लागते बघ. पण आहे ना हे असं असतं, चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईट होतं बघ. अरे आपण असा विचार केला तर आपल्याबरोबर वाईटच होणार. अरे देवाने स्वतःहून आपल्याला यातनं बाहेर काढले आणि देवच म्हणतोय असल्या लोकांबरोबर काय करण्यापेक्षा काहीच करू नका. पण संख्या आणि तोच आनंद आपल्या नशिबातच नाही. संकेत, तुम्ही सगळे इथे काय करताय? हो प्राजू, तुम्ही इथं? हां, अरे ते खूप नाव ऐकलं होतं मंदिराचं ना, त्यामुळे दर्शन घ्यायला आले होते फॅमिलीसोबत. हो, बरेच माणसं येतात ह्या मंदिरात देवाला. बरं झालं तू पण आलीस. हो, मंदिर खूप चांगलं आहे, पण तुमच्याशी सगळ्यांचे चेहरे का पडलेत? हो, आम्ही तुम्हाला आमचा गणपती बघायला बोलवलं होतं ना, तर आता नका येऊ तुम्ही. का, काय झालं? अहो ती आमची भांडणं झाली. आमच्या मंडळातलं तो ऋत्या आहे ना, त्याने आमच्या वर्गणीतले पैसे चोरले. मग आम्ही त्याला लय मारला, त्यामुळे त्यांनी त्याचं नवीन मंडळ उघडलं. आता आम्ही काय करू? आमच्याकडे पैसे पण नाहीत आणि माणसं पण नाहीत. आमची भावकी छोटी आहे ना. वर्गणी द्यायला लोक कमी आहेत, मग आता पैसे सुद्धा कमीच गोळा होणार. मग एक काम करूयात ना, मोठी मूर्ती आणण्यापेक्षा छोटी मूर्ती आणूयात गणपती बाप्पाची, आणि मंडळात बसवण्यापेक्षा आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर डेकोरेशन करू आणि तिथे बसवूयात गणपती बाप्पा. आणि तसंही किती मोठं मंडळ आहे किंवा किती मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना, याच्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे की किती श्रद्धेने आपण ते बसवतो. आणि तुम्हाला माहिती आपण गणपती बाप्पा का बसवतो ते? आपण सगळे लोक एकत्र येण्यासाठी, घरात सुख शांती येण्यासाठी, आणि महत्त्वाचं म्हणजे बाप्पाची सेवा करता यावी ना म्हणून. बाप्पा तर सगळीकडेच आहे आणि सगळ्या मूर्तींमध्ये सुद्धा आहे. संख्या, अरे प्राजू बोलते ते बरोबर आहे की. आपण मूर्ती लहानच आणूया, पण डेकोरेशन चांगलं करूया. आणि असं बी आपल्याकडे जी वर्गणी आहे ती सगळी आपलीच लोक आहेत की, ती येतील की आपल्या बाप्पाच्या आरतीला. अरे पण तेवढ्यासाठी किती पैसे लागतील? अरे तुमच्याकडे जेवढे पैसे आहे ना, तुम्ही तेवढ्यातच करा. आणि महत्त्वाचं काय, गणपती बाप्पा आणणं. हो प्राजू, बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं. आम्हाला वाटायचं गणपती म्हणजे मोठी मूर्ती, मोठं मंडळ, मोठं महाप्रसाद. कारण लहानपणापासून आम्ही तेच बघत आलोय ना. अरे पण कोणता देव असा बोलतो की माझ्यासाठी तुम्ही सगळं मोठं करा? देव फक्त एवढंच बोलतो की माझ्यावर श्रद्धा ठेवा. आणि तुम्ही करा रे, कराल तुम्ही. आम्ही संख्या, अरे बाप्पा आणि आपण, पण डेकोरेशन कोण करणार र? हो प्राजू, तुम्ही येताल का? नाही म्हणजे तुम्ही गणपती बसवणार नाही ना, त्यामुळं आमची मदत पण होईल आणि तुम्हाला पण चांगलं वाटेल. हो चालतंय, नक्की येईल. उलट मला आवडेल यायला. अगं तुझे मम्मी पप्पा सुटतील ना? अरे माझे मम्मी पप्पा खूप चांगले आहेत. मला आज जरा कसं तरी होत होतं, तर लगेच आज ते मला बाहेर फिरायला घेऊन आले. अरे वा, चांगलं आहे की. मग तुम्ही येताल ना मग उद्या? हो नक्की येईल, पण यायचंय कुठं? अगे शिंच्या चौकात राईट मारायचा, तिथं कोणाला तरी उभं करतो की. ठीक आहे चालेल. बरं आता मी जाते, माझे आई बाबा वाट बघतायत. मग या. हा बोल की. अरे ते तिकडचं नीट बांध बरं का. हो बाबा, सगळं नीट लावतो बघ. आपलं बाप्पा कसं एक नंबर दिसलं पाहिजे. सकाळ टॉपचा विषय करून टाकतो बघ. आणि इकडं एकच आणलंच वय, दुसरं घेऊन ये जा. संख्या, हाय. किती हुशार आहेस तू. हे बघ, तू सगळं कर, मी आहे तुझ्यासोबत. काय बरं ऐक, बापू गेलेत गावात लोकांना बोलवायला, तोवर आपण इकडचं सगळं आवरू काय, आणि मग तुम्ही जा बाप्पाला आणायला. होय. संख्या, अरे प्राजली वाटतं. थांब मी तिला घेऊन येतो. नमस्कार. हा संकेत, ही कोण? अगं ह्या प्राजू आमच्याच क्लासमधलं. अगं यांनीच तर आम्हाला आयडिया दिली ती ना.
त्यांनी सांगितलं की गणपतीची मूर्ती छोटी असो की मोठी, तुम्ही कोणत्या श्रद्धेने बसवताय ते महत्वाचं ना. लय हुशार आहेस तू. अगं ही सगळी पोरं आहे ना तोंड पाडून बसले होते, पण तू त्यांना समजावून सांगितलंस ते बरं झालं. सकाळी 5 वाजल्यापासून इथं दंगा चालू आहे बघ. मला फक्त जे वाटतं ना ते मी बोलले आणि यांना ते पटलं पण. अहो काकू, ह्यांच्या घरी गणपती बसणार नाही, मग हिला म्हणलं चल आमच्या गणपतीला, आणि आपल्या गणपती डेकोरेशन पण होईल आणि ती पण खुश होईल म्हणून म्हणलं. बरं झालं, राजू आणि मधूची जोडी काय. बरं चल, तुला मी पाणी देते. आलेच मी, चल. संख्या, हिला बोलवायची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? अगं त्यांच्यामुळेच तर हे शक्य झाले ना. त्या नसतं तर काय केलं असतं? आपण तोंड पाडून बसलो असतो. आणि मग ती काय बोलवायची गरज होती? ए मधू, तू बस शांत, यात सगळं ठीक चालू आहे, तुझा पाय हात गप. बर जाते. ही बरं संख्या, ती जाऊ दे, आपण जायचं गणपती आणायला. चला चला, ए चला रे. हे चला. ही संख्या, मी काय म्हणते भावा, ही मूर्ती घेऊया का? ती नको, मी काय म्हणतो ही मूर्ती घेऊया, लिली भारी दिसते. अरे नाही, त्यापेक्षा मी काय म्हणतो, ती छोटीवाली बघ, हां ती चांगली आहे. संख्या भावा, सगळ्याच मूर्ती चांगल्या आहेत त्या. तू म्हणतोय ती पण चांगली आहे, पण मी काय म्हणतोय थोडीशी मोठी असली तर बरं होईल रे. अरे मोठ्याचा विषय नाही, पण तेवढे पैसे नाहीत की आपल्याकडे. आणि तसं पण राजूजी म्हणलेच की मूर्ती छोटी असो की मोठी, आपण कोणत्या श्रद्धेने बसवतो ते महत्वाचं. आवरा लवकर, पोरं आणि गाडी बाहेर थांबू द्या. आपण काय करू, आपल्या तिकडला जी पसंत पडते ना ती मूर्ती घेऊ, काय का नाही? बरं. राजू, छान केलंय डेकोरेशन. मग घ्या, आम्ही मिळून केलंय. हो सगळं छान झालंय. संख्या, तू मंग्या, राजा आणि या सगळ्या पोरी मिळून तुम्ही आरती घ्या. अहो बापू, तुम्ही असताना आम्ही कसं करू? अरे हे तुम्ही सगळ्यांनी मिळून केलंय, पहिली आरती तुम्ही सगळ्यांनी घ्यायची. या संख्या हो पुढं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर मित्रांनो, कसा वाटला हा एपिसोड? असेच पुढील एपिसोड बघण्यासाठी देवगिरी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.